everyone, welcome in Mahi's kitchen and home. Puja and their darshan also. जागर स्त्री शक्तीच्या तर्फे तुम्हा सर्वांना दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. आतापर्यंत स्त्री स्वरूपाची पण विविध रूप पाहिली. सुरुवात आदिशक्तीपासून होते, मग शेवट कोणापर्यंत होणार? आदिशक्तीपर्यंत जाणार ना. आदिशक्ती, त्यानंतर शक्ती स्वरूप, शक्ती स्वरूपाने दक्ष राजाला दिलेलं वचन, त्यानंतर मुलगी म्हणून ती जन्माला येते आणि त्यानंतर ती देवी प्रसूतीची मुलगी बनून येत असते दक्ष राजाच्या घरी. देवी प्रसूती ही एक प्रकारे सर्वसामान्य स्त्री स्वरूप होती. जसं की तुम्ही आम्ही सर्वसामान्य स्त्रिया, पण त्यांचे काय गुणवैशिष्ट्य असतात यापासून मी सुरुवात केली. कारण स्त्री काय असते हे समजल्याशिवाय सर्व गोष्टी कधीच समजू नाही शकणार. त्यानंतर मी सतीची म्हणजे दक्षराज पुत्री दाक्षायणी देवीची कथा आणि त्या कथेचा काय अंत होतो, काय शेवट होतो, त्या शेवटामधून तर 51 शक्तिपीठ निर्माण झालेली आहेत. आता ह्यावर मी आणि माझ्या आईनी ह्यावर चर्चा केली, एकमेकींशी बोललो. आई सुद्धा म्हणली आणि मी सुद्धा म्हणले की असं कसं काय शक्य आहे. ते तर एक सर्वसामान्य मनुष्य स्वरूपातलं जीव आहे, त्याचे अवयव आहेत आणि त्याचे 51 शक्तिपीठ आहेत. मग त्याच्यावरून जर त्या जीवामध्ये एक सत्यता असेल, पवित्रता असेल, तर तितकं ज्वलंत त्याचं स्वरूप असू शकतं. आणि आजही ते इतकं पवित्र स्वरूप आहे आणि 51 शक्तिपीठ स्वरूपात आहे, याला कोणीही नकारू नाही शकत. पण हे जे स्वरूप घडले 51 शक्तिपीठाचे, ते यज्ञ कार्यामध्ये देवी सतीने आहुती दिली स्वतःची. पण त्या कथेतून सुद्धा आपण सर्वसामान्य लोक काय बोध घेऊ शकतो हे मी सांगितलेलं आहे. आता हे सर्व घडल्यावरती दक्षराज आणि त्यांची जी पत्नी आहे देवी प्रसूती यांना खूप पश्चाताप झाला. एक प्रकारे पश्चाताप का झाला माहिती का, की आपण आदिशक्तीच्या शक्ती स्वरूपाला आव्हान केलं, त्याला वचन दिलं की तू आमची मुलगी हो म्हणून. पण ती लाडकी मुलगी जेव्हा तिचे 51 तुकडे झाले, शक्तिपीठ निर्माण झाले, तिच्या मृत शरीराचे काय काय अवस्थेमधून तिला जावं लागलं, हे सर्व जेव्हा त्यांना आत्मसात झालं, जेव्हा त्यांना याबद्दल कळू लागलं, तेव्हा त्यांनी त्यांचं राज्य कार्य त्यागून टाकलं. सर्व बंधनातून त्यांनी मुक्त व्हायचं ठरवलं. ते प्रत्येक नगरामध्ये कीर्तन प्रवचन करत, शिवशक्तीचं स्वरूपाचं वर्णन करत, भावभक्ती करत सर्व लोकांना प्रचार प्रसार करायचे शिवभक्तीचा, शिवशक्तीची ते महती सांगायचे. तर एक माता पिता त्यांना माहित पण नसतं की त्यांची मुलगी नेमकी कोण आहे. पण मुलीचं जर उचित जर तिने निर्णय घेतला, आपण सर्वसामान्य मुली म्हणून, तर आपण त्यामधून पण सावध होऊ शकतो. यामुळे मी ही कथा रिप्रेझेंट केली आणि त्यामधून सर्व उचित काय बोध आपण घेऊ शकतो हे सर्व काही सांगितलं होतं. ओम गण गणपतये नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता ह्या सती स्वरूपानंतर कोणतं स्वरूप नव्हतं का? एक एक करत सामान्य, अतिसामान्य, अजून अनन्य साधारण सामान्य अशा स्वरूपात यावं लागलं देवाला. तर देव अवतारांमध्ये पण तेच झालं आणि सर्वात प्रथम तर देवी अवतारांमध्ये झालं, जे सुरुवात आदिशक्तीपासून झाली. ह्या कर्मभोगांवर मात जर करायची असेल ना, तर खरंच देवीची तुम्ही भक्ती करून मनोभावे तिचे जे स्वरूप आहे ना, त्याला तुम्ही फक्त एक मायथॉलॉजी म्हणून नका घेऊ. जे लोक हाय क्वालिफाईड आहे ना, काही काही लोक म्हणजे त्या गोष्टीमध्ये हेच विसरून जातात की आपलं कल्चर नेमकं काय आहे, आपली इंडियन कल्चर मायथॉलॉजी नेमकं काय आहे, एन्शियंट नॉलेज नेमकं काय आहे, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून उचित काय ना तेच घ्यायचं आहे. सर्वच गोष्टी उचित आहे आपल्या धर्मामध्ये, पण त्याचं उचित पद्धतीने व्यवस्थित आपल्याला त्यामधून काय निवडायचं आहे हे आपल्या हातात असतं.
देवी शक्तीच्या विरक्तीनंतर महादेव इतके वैरागी झाले होते. माता देवी सतीच्या विरक्तीनंतर त्यांनी तर तिचं मृत शरीर पाहिलं. त्या मृत शरीराचे 51 तुकडे होताना पाहिले, त्याचे शक्तिपीठ होताना सुद्धा पाहिले आणि त्या शक्तिपीठांवरती सुद्धा असुरी आक्रमण व्हायचे बरं का. म्हणजे त्या देहाच्या अवयवांमध्ये अशी काहीतरी ऊर्जा असेल, त्यामुळेच तर त्यांवरती असुरी शक्तींनी धाव घ्यायचा प्रयत्न केला ना. या 51 शक्तिपीठांना संरक्षण देण्यासाठी, संरक्षण म्हणजे असं संरक्षण वगैरे देण्यासारखं तर इतकं महात्म्य एक सर्वसाधारण जीवामध्ये कधीच असू शकत नाही. भक्तिभाव, त्याचा यथोचित सन्मान करणे याकरता काही लोकांनी पुढाकार घ्यायचं ठरवलं होतं. मध्ये सर्व दैवगण, काही ऋषीमुनी, काही राजा सुद्धा त्या धर्म कार्यामध्ये सहभागी झाले होते. त्यातच एक राजा आणि मार्कंडेय ऋषी यांनी काही शक्तिपीठांसाठी असुरी वृत्तींचा प्रतिकार केला. मार्कंडेय ऋषीच्या आश्रमस्थळी एक राजा तिथे उपस्थित झाला होता. त्याने तिथे निवास कार्य करायचं असं ठरवलं होतं. तो राजा कोण होता तर पर्वतराज हिमालय, हिमावत असं सुद्धा म्हणतात त्यांना. पर्वतराज हिमावत सर्व ऋषीगण आणि त्यांची पत्नी मैनावती आणि त्यांची मोठी मुलगी गंगा हे सर्व लोक त्या शक्तिपीठांची सेवा करायचे. एके रात्री काही असुर मार्कंडेय ऋषी जिथे होते निवासस्थानी, तिथे असलेल्या एका शक्तिपीठावर काही असुरांनी आक्रमण करायचं ठरवलं. जेव्हा सर्व ऋषीमुनींना आणि हिमावत राजाला हे कळालं की असुरांचं आक्रमण झालेलं आहे या क्षेत्री, तेव्हा पर्वतराज हिमावतने संपूर्ण शक्तीने त्या असुरांचा प्रतिकार केला. संपूर्ण युद्धस्थिती निर्माण झाली. पर्वतराज हिमावत एकटेच त्या सर्व असुरांचा प्रतिकार करत होते. असुरी वृत्ती इतकी तीव्र झाली होती की त्यांनी ते शक्तिपीठ हिसकावण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. तेव्हा ही युद्धस्थिती निर्माण झालेली पाहून देवी मैनावतीने पुढाकार घेतला. ती त्यांच्या पतीच्या समोर आली आणि त्या असुरांना प्रतिकार करू लागली. त्या असुरी वृत्तीने असं काही ढकललं त्या देवीला की ती देवी त्या शक्तिपीठावरती पडली. त्या शक्तिपीठाची महती काय? त्या शक्तिपीठाची महती अशी झाली की जी उमा नावाची जी कन्या होती त्यांची ती आई झाली. मार्कंडेयनी जेव्हा हे दृश्य पाहिलं होतं तेव्हा त्यांना कळून चुकलं होतं की इतक्यातच शक्तीचा, आदिशक्तीचा संपूर्णतः विलोप नाही होऊ शकत. सर्व सुस्थितीमध्ये आल्यावरती पर्वतराज हिमावत त्यांच्या महाली आले. तेव्हा त्यांना एका शुभ दिनी एक कन्या झाली. तिचं नाव त्यांनी प्रथम उमा असं ठेवलं. उमा अशा विलक्षण कन्येच्या नामकरण सोहळ्याच्या वेळी श्रीहरी विष्णूने सर्वसाधारण वेश धरला होता. ते पर्वतराज हिमावत यांच्या राजमहाली आले होते. त्यांनी त्या विलक्षण अशा सुंदर कन्येला आणखीन एक नाव द्यायचं ठरवलं. त्यांनी पर्वतराज हिमावतला सांगितलं की तुम्ही पर्वतराज आहात, हिमावत आहात, हिमालय पर्वत आहात. हा जो पर्वत आहे तो शैल्य पर्वत शृंखलेमध्ये येतो. तुम्ही स्वतः पर्वत आहात तर मग तुमची पुत्री पार्वती का नाही होऊ शकत? उचित असं नाव देण्याची मी चेष्टा करतो आहे. सर्वांना हे पटलं आणि सर्व मान्य झालं की उमा पार्वती हे नाव पडलं त्या मुलीला. पुढे ही मुलगी शैल्य पर्वत शृंखलेमध्ये असलेल्या हिमावत राजाची मुलगी म्हणून तिला शैल्यपुत्री सुद्धा म्हणतात. आता ही कन्या हळूहळू मोठी होत होती, बालिकावस्थेत आली. ती तर लहान लेकरं जेव्हा खेळायचे तिच्या आजूबाजूला त्यांच्यासोबत ती तर खेळायलाच जायची नाही. तिचं तर वेगळेच खेळ असायचे. ती ना एके ठिकाणी तप करायची, ध्यान करायची, शिवलिंगाचं पूजन अर्चन करायची. पूजनात ती इतकी मग्न व्हायची की कधी कधी अंगाला भस्म लावायची, कधी कधी डमरूचा निनाद करायची, कधी त्रिशूळ हाती धरू वाटायचा. एवढीशी पोरगी असं करते आहे
हे पाहून सर्वजण चिंतित व्हायचे. देवी मैनावती आधीच सर्व ज्या घटना घडत होत्या त्याचा संबोधन करत या सर्व घटनांना समांतर अशा घटना ज्या दक्षराज पुत्री सोबत घडल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्यांना खूप चिंतित करायच्या. कधी देवी मैनावती त्या लहानशा उमेची समजूत काढायच्या, कधी तिला खूप रागवायच्या सुद्धा. पण ती छोटीशी उमा अशी होती तर तिची मोठी बहीण देवी गंगा ही सुद्धा तिच्यापेक्षा पण सुरस पद्धतीने तेवढ्याच नित्य नियमाने महादेवाची पूजन अर्चन करायची. कितीही विरोध होऊ दे त्या तर हेच म्हणायच्या की मी ह्यांचंच पूजन करणार. एके दिवशी ही उमा, देवी गंगा आणि मैनावती आणि पर्वतराज हिमावत हे सर्वजण काशी क्षेत्री भ्रमंतीसाठी गेले होते. तिथे एके ठिकाणी सुशोभनीय वस्तूंची, खेळण्यांची अशी लहान लहान दुकाने होती. बाजारपेठ सुद्धा होती. तिथे सर्वजण जेव्हा खरेदीमध्ये व्यस्त होते तेव्हा ती छोटीशी उमा कधी तिथून निघून गेली, कधी पुढे गेली ते तिला सुद्धा कळालं नाही. तिला ते क्षेत्र इतकं आवडलं की ती त्या प्रत्येक ठिकाणांमध्ये जात होती जी तिला संपूर्णपणे अपरिचित होतं. तिला अशी कोणती व्यक्ती होती, कोण असं होतं तिच्यासाठी जे तिची काही काळापासून वाट पाहत होतं. ती एके ठिकाणी आली. काही लोक जमलेले आहेत, काही लोक त्यांना बघून थोडं दूर सरकून जात आहेत, काही लोक त्यांच्या ज्या भजन कीर्तनाकडे लक्ष देत आहेत तर काही लोक त्यांची खूपच निंदा करत आहेत. असं तिनं पाहिलं. तेव्हा तिने दक्षराज आणि देवी प्रसूतीला नगर कीर्तन करताना पाहिलं होतं. शिवभक्तीची माहिती आणि महात्म्य सांगताना तिने पहिल्यांदा पाहिलं होतं त्यांना. कधी कधी दक्षराज आणि देवी प्रसूतीला इतकं दुःख विलाप व्हायचा आपल्या मुलीच्या आठवणींमध्ये की ते महामृत्युंजयाचा जाप करायचे. लहानग्या उमेला हे सर्व पाहून खूप दुःख झाले. सर्व लोक तिथून काही वेळाने निघून गेले पण ती एकटी तिथं थांबली होती. ती छोटीशी मुलगी देवी प्रसूती आणि दक्षराजांच्या समोर गेली. त्यांचे भरलेले डोळे तिने हाताने पुसले आणि इतकंच विचारलं, तुम्ही का रडता आहे, काय झालं तुम्हाला? प्रथमच उमेने दक्षराजांना पाहिलं होतं. तिने हेच विचारलं त्यांना की तुम्ही तर सर्वसामान्य लोकांसारखं तुमचं शरीर यष्टी आहे पण तुमचं शिर असं कसं, ते तर इतकं वेगळं कसं काय आहे, काय झालं तुम्हाला? तेव्हा ते एकटक त्या लहानग्या मुलीकडे पाहत होते. देवी प्रसूतीची दृष्टी त्या लहानग्या मुलीवरून जातच नव्हती. त्यांनी उमेला जवळ घेतले आणि एकच विचारले, सती इतके दिवस तू कुठे गेली होती ग? आठवण नाही आली का तुला? कुठे गेली होती तू? तू तर आम्हाला विचारल्याशिवाय कुठे जायची पण नाही. इतके वर्ष झाले तुला आमची आठवण नाही का आली ग? असं म्हणून तिला आणखी दुःख अनावर झालं. तेव्हा त्या लहानग्या उमेने तिला प्रथमच आलिंगन दिलं होतं. त्याच वेळी तिथून थोड्या अंतरावरच पर्वतराज हिमावत, देवी मैनावती आणि गंगा सुद्धा सर्व ठिकाणी उमेचा शोध घेत होते की ही कुठे गेली, कुठे हरवली असेल ही. काही लोकांनी त्यांना सांगितलं की इथं असं असं नगर कीर्तन झालं होतं तर तुम्ही तिथे जा. आता एवढं शोधलंच आहे, थकून जाण्यापेक्षा शेवटी तिथे तरी जाऊन बघा, भेटली तर भेटेल ना. शेवटी सर्वजण तिथे येऊन पोहोचले. त्यांनी पाहिलं की ती जी छोटीशी उमा आहे ती दक्षराज आणि देवी प्रसूतीच्या बाजूला बसलेली आहे, त्यांच्याशी बोलत आहे, त्यांची विचारपूस अशी करत आहे जसं काही ती त्यांच्याशी खूपच परिचित होती. त्या क्षणी पर्वतराज आणि देवी मैनावती यांनी उमेला कडेवर घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेस प्रसूती देवी म्हणाली की हिला तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात? ही तर माझी सती आहे ना, हिला कुठे नेणार आहात आता? तेव्हा त्यांनी सांगितलं की ही सती नाहीये, आमची मुलगी आहे पार्वती, उमा. देवी मैनावती आणि प्रसूती यांनी एकमेकींची खूप समजूत काढली आणि ती जी पूर्ववत घटना घडली होती, अविस्मरणीय अत्यंत शोकदायक घटना, त्यांनी ती स्मृती उजाळून काढली
एकमेकींची समजूत काढली आणि हेच सांगितलं की ही आता आमची मुलगी आहे. जरी ती तुमच्या सतीसारखी दिसत असली तरी सुद्धा ती आमची मुलगी आहे. असं वाटू शकतं ना की ही आपलीच मुलगी आहे म्हणून. चुकून झालं असेल बरं का तुमच्याकडून. आता आम्ही जातो हा, असं मैनावतीने देवी प्रसूतीला सांगितलं. देवी प्रसूतीला तिचं मातृत्व प्रेम याचं दुःख अनावर करताना तिला काय करावं हे तिला समजत नव्हतं. जेव्हा पर्वतराज तिथून निघणार होते तेव्हा त्यांनी पार्वतीला हे सांगितलं की तू ह्यांचे चरण स्पर्श कर. हे एक असे आदर्श राजा आहेत की ज्यांच्यामुळे आज इतकं राज्यकार्य व्यवस्थित होतं. हे अशा कन्यांचे पिता आहेत ज्या कन्यांना एक आदर्श म्हणून संबोधण्यात येतं. की असं संस्कारी विलोभनीय विलक्षण कन्यांचे हे माता पिता आहेत. यांचे चरण स्पर्श कर आणि यांच्याकडून शुभाशीर्वाद घे. तेव्हा पार्वतीने त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. पार्वती ही सतीचा असा पुनर्जन्म होती की जी तिचं अर्धवट राहिलेलं संसार कार्य पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेतला होता. त्यांनी मनुष्य चक्राची ही दैवगती होती. देवीची भक्ती करणारे लोक, आराधी लोक सुद्धा मनुष्य जन्माच्या या निसर्ग चक्राचे वर्णन करतात आणि जोगवा मागताना हेच म्हणतात की आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दला लागुनी, मोह महिषासुर मर्दला लागुनी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, लागसी पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी महाद्वारी नवसमी फेळीला, एकेपणी हा जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा मी चुकविला, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन. ह्याच्यामध्ये जे जन्म मरणाचा फेरा मी चुकविला, आता ते चुकणं तर अशक्य आहे, पण जोगवा मागत मागत आपण हे विनंती करतो, ही प्रार्थना करत असतो की हे जे निसर्ग चक्र आहे याच्यामध्ये जो जन्म मरणाचा फेरा आहे ना, तो तुझ्या भक्तिमय कृपेने आम्हाला तो सार्थकी लाभो, हीच आमची प्रार्थना आहे आणि त्यामुळेच आम्ही तो जोगवा मागत आहोत, अशी ही महती आहे. ह्यातून देवीने जन्म मरणाचा फेरा कसा चुकवला ते सुद्धा त्यांनी भावभावनेतून प्रकट केलेलं आहे. त्या काशी क्षेत्रातून निघत्या वेळेस दक्ष राजांनी पर्वतराजांना एक सल्ला दिला की हा, तू ह्या कन्येचं ना पालन पोषण यथोचित कर, त्या कन्येच्या सर्व भावभावनांचा उचित सन्मान कर, हिला चांगले संस्कार दे, हिला तुमच्या मायेने प्रेमाने परिपूर्णतेने वाढवा, तिला उदंड आयुष्य लाभो, तिला सुख वैभव लाभो, हीच माझी प्रार्थना आहे, हाच माझा आशीर्वाद सुद्धा आहे. हा, पण जेव्हा ती उपवर होईल ना तेव्हा तिच्या भावभावनांचा सन्मान कर, तिला उचित मार्गदर्शन कर, तिचे यथोचितपणे कन्यादान सुद्धा कर, तिला यथोचित संसार कार्याचे मार्गदर्शन सुद्धा कर. संसार कार्यामध्ये सुद्धा कधीही विघ्न येऊ नये, हीच माझी सदिच्छा आहे. कारण मी सुद्धा एक पिता आहे आणि असा पिता आहे ज्यांनी त्याची मुलगी स्वतः यज्ञात स्वाधीन होताना पाहिलेली आहे. तेव्हा पितृप्रेमासाठी माझं मन किती व्याकुळ झालेलं आहे माझ्या कन्येला पाहण्याकरता, हे मी काय सांगू. तेव्हा तिथून निघण्यापूर्वी पर्वतराजाने सुद्धा दक्ष राजांचे चरण स्पर्श केले, त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले, त्यांचा यथोचित सन्मान केला. कारण ते असे राजा होते, असे आदर्श राजा होते आणि अशा आदर्श कन्यांचे पिता होते. त्यांच्याकडून सर्व माता पित्यांनी उचित तो बोध घ्यावा.
त्यांनी त्यांच्या सर्व कन्यांचा जसा यथोचित सन्मान केला होता, त्यांना चांगले संस्कार लावले होते, याची पर्वतराजाला सुद्धा जाणीव होती. उमा तर काही तिथून निघण्यास तयार नव्हती, पण देवी मैनावतीने आणि पर्वतराजाने कशी तरी तिची समजूत काढत तिथून तिला घेऊन गेले. देवी प्रसूती आणि दक्षराज हे असे पिता होते की त्यांची जेव्हापर्यंत त्यांच्या मुलीशी प्रत्यक्षात पुनर्जन्मामध्ये का होईना भेट होत नाही, तेव्हापर्यंत त्यांना मोक्ष लाभला नाही. ह्यावरून काय बोध घेऊ शकतो की आई वडील आणि मुलीचं नातं किती अतूट असतं. ते जन्म मरणाचा फेरा सुद्धा चुकवतं बरं का. भावनिक नातं असतं ते. पुढे काही काळाने गंगा आणि उमा दोघीही उपवर झाल्या. दोघींमध्ये एकच संघर्ष असायचा, एकच वाद असायचा की नाही, मीच शिवाची भक्ती करणार, तू कशाला हेच करते व्रत. तेव्हापर्यंत ना सर्व पृथ्वी लोकावर, सर्व देवी देवतांमध्ये सुद्धा महादेव इतके वंदनीय झाले होते. ह्यामुळे कारण की त्यांनी देवी सतीचं जे यथोचित सन्मान केला होता, शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्यांनी त्यांची प्रतीक्षा केली होती. सतीचे मृत शरीर जेव्हा 51 शक्तिपीठांमध्ये परावर्तित होत होते ना, तेव्हा जो दुःख विलाप होता ते पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी यायचे. हे करुणामयी दृश्य पाहून सगळ्यांचे मन हेलावून जायचे. सर्व स्त्रियांना हेच वाटायचं की नाही, पती असावा तर असा. तेव्हापासून सर्व स्त्रियांना हे सांगण्यात येतं की तुम्ही शिवव्रत करा. आता ह्या दोन्ही उपवार कन्यांच्या मनामध्ये काय होतं, एकच होतं की नाही, महादेव ना माझेच पती असावे. एके दिवशी ह्या दोघींचे भांडण पाहून नारद मुनी तिथे आले. मैनावतीला तर ह्या दोघींचे भांडण पाहून नाकी नऊ यायचं त्यांची समजूत काढता काढता. ह्या दोघी तर कधी एकमेकींशी बोलायच्या आणि कधी एकमेकींशी वाद करायच्या हे कळायचं सुद्धा नाही. कधी एकमेकींशी असा बोला धरायच्या की बोलत सुद्धा नसायच्या. रुसायच्या की एकमेकींच्या समोरून जायच्या पण बोलत सुद्धा नव्हत्या. त्यांची भक्ती नारदाने पाहिली आणि पर्वतराज हिमावत यांना सांगितलं की या दोन्ही कन्यांपैकी कोणीतरी एकच शिवपत्नी होणार. त्यावर पर्वतराज हिमावत आणि मैनावतीने हे सांगितलं की आम्ही ह्या दोघींना पाहतो आहे, ह्या शिवभक्ती अशा करत आहेत की ह्यांच्यापैकी कोणाची शिवभक्ती श्रेष्ठ हेच आम्हाला कळत नाहीये. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की ह्या दोघींपैकी फक्त पार्वतीच अशी आहे की जी शिवाची पत्नी होऊ शकते. तेव्हा पर्वतराज आणि देवी मैनावती एवढी चिंतित झाली की आमची इतकी सुकोमल मुलगी कशी काय शिवभक्ती करू शकेल, इतकी कशी काय शिवाची पत्नी होऊ शकेल. कारण की आता तर महादेवामध्ये इतकं वैराग्य आलेलं आहे की त्यांच्या ज्या पूर्व घटनांमध्ये जे काही घडलं होतं त्यांनी त्यावरती संपूर्ण वैराग्यत्व प्राप्त केलेलं आहे. अशा वैराग्याला अशी मुलगी आम्ही कशी देणार. तरी सुद्धा त्यांनी पार्वतीचे उचित मार्गदर्शन करत तिला एक पंचाक्षरी मंत्र सांगितला, ओम नमः शिवाय. तक्षणी देवी पार्वती तर तिथून निघाली अरण्याकडे तप करण्यासाठी, ह्या पंचाक्षरी मंत्राचा जाप करण्यासाठी. पुढे देवी पार्वतीने इतके कठोर तप केले की स्वतः तिथे महादेव प्रकट झाले. त्यांनी हे शोधण्याचं ठरवलं की अशी शिवभक्ती कोण करत आहे. पण त्यांचा तो भोळे स्वभाव आणि ज्या घटना घडीत घडल्या होत्या त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात न जाता वेषांतर केले. योग्याचा वेश धरला आणि देवी पार्वतीच्या समोर आले आणि पार्वतीला त्या तपश्चर्येतून बाहेर येण्यास सांगितले. जेव्हा पार्वतीने ह्या योग्याला पाहिले तेव्हा तिला त्यांचं साधर्म्य वाटलं महादेवाशी. तेव्हा पार्वतीला आपल्या शिवव्रताची निश्चितता झाली होती आणि हेच कळालं होतं की हा आता ह्या योगीच्या स्वरूपात आलेले आहेत का महादेव. महादेवानी तिची परीक्षा घ्यावी असं ठरवलं. तिला नाना प्रश्न विचारले. तेव्हा हे पण विचारले की तू कशी पूजा करते आहे महादेवांची, बघू तर तू कशी पूजा करते आणि कसं काय तुला प्रसन्न होणार महादेव, मला बघायचंच आहे बरं का.
तेव्हा देवी पार्वतीने हे सांगितलं की मी इथल्या हे जे झाडाचे फुलं आहेत ना, ताजे तवाने, ते वापरते पूजेसाठी. थोड्याच अंतरावर जे पाणी वाहत आहे झुळझुळ, ते पाणी मी शिवलिंगावर अर्पण करते. त्यानंतर सर्व पूजेला सुशोभनीय करत असते आणि त्यानंतर मी जप करते. पण माझं भानच राहत नाही की मी किती वेळासाठी जप केला. तेव्हा महादेवाने तिची शेवटची परीक्षा म्हणून एक प्रश्न विचारला. महादेव तर इतके वैरागी, ते कसे तुला प्राप्त होतील? ते प्राप्त होतील का नाही काय माहिती, पण मी तर आलो आहे बघ. हा, तू आता माझी पत्नी होशील का बघ बर का विचार करून. देवी पार्वती जरी तिथे एकटी असेल तरी तिच्या सक्षमतेची तिला जाणीव होती. तिच्यात इतकं सामर्थ्य होतं की त्या योग्याला ती यथोचित प्रत्युत्तर सुद्धा देऊ शकत होती. पण तिला पण कळालं की हे योगी नेमकी मुळात कोण आहे. तिने त्यांना प्रतिप्रश्न केला. हेच विचारायचं आहे का, तर माझ्या वडिलांना विचारा ना. आणि खरं पण पुढे सर्व देवलोक पर्वतराजाच्या राजमहाली पोहोचले. सर्व वृत्तांत सांगितला आणि पार्वतीच्या शिवव्रताचे यथोचित सन्मान करत पर्वतराजाने या विवाहाला संमती दर्शवली. एका शुभ रात्री महादेवाची वरात येऊन पोहोचली पर्वतराजाच्या राजमहाली देवी पार्वतीला विवाहित करून घेऊन जाण्यासाठी. ती तिथी म्हणजे महाशिवरात्री होय. महादेवाची तर ही वरात इतकी विलक्षण आणि इतकी विचित्र होती की त्यामध्ये देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, भूत, पिशाच पण आले होते. सर्व नंदीगण, शिवभक्त सुद्धा त्यामध्ये सम्मिलित झाले होते. काही शिवभक्त तर सर्वांगावर भस्मांकित करून वरावतीमध्ये असं काही तल्लीन होऊन नाचत होते की त्यांना काहीही भान नव्हतं. ही अतिउत्साही महादेवाची वरात पर्वतराजाच्या राजमहालाच्या महाद्वारापाशी आली. तिथे त्यांना पाहणाऱ्यांची गर्दी जमली होती. सर्व लोक आश्चर्य करत होते की इथं तर असे लोक आलेले आहे की जे पाहून आपल्याला भीतीच वाटते आहे. तर ही पर्वतराज पुत्री कैलासावरती कशी राहणार? जेव्हा वरात जवळ जवळ येत आहे विवाह कार्यस्थळाच्या, तेव्हा सर्व राजमहालातले लोक येऊन येऊन पाहत होते की वरात कशी दिसते आहे, सर्व लोक कसे दिसत आहेत, असा आनंद उत्साह करत आहेत. सर्व दृश्य पाहण्यासाठी देवी मैनावती आणि देवी पार्वतीच्या काही बहिणी तिथे येऊन येऊन पाहत होत्या. त्यांनी राज प्रांगणातून पाहिले की वरात तर आलेली आहे, खूप सारे लोक आलेत, पण भूत, यक्ष, गंधर्व, किन्नर असे लोक, बाप रे बाप, असे तर आपण कधी पाहिले पण नाही. असं अकरा विकरा स्वरूप. त्यांना पाहूनच देवी मैनावतीला चक्करच आली. देवी मैनावती तर जमिनीवरती कोसळल्या. त्यांना घेरी आवरत नव्हती. आणि हे सर्व पाहून बाकी बहिणींना इतकं दुःख झालं. त्यांनी हा विचार केला की अशी मुलगी, ती इथं अशी इतक्या राजवैभवात वाढलेली आहे, ती कैलासावरती कशी राहणार? तिथल्या सर्वांची ही भयभीत अवस्था पाहून काही सैनिकांनी पर्वतराजांकडे आणि पार्वतीकडे धाव घेतली. त्यांनी तिथे जे काही घटत आहे ते सर्व काही सांगितलं. तेव्हा देवी पार्वतीने हात जोडून सर्वांसमोर येऊन महादेवाला विनंती केली की हे विवाह कार्य या जन्मी तरी सार्थकी लाभणार आहे. मला सुद्धा कळालं आहे की मला कोणत्या कोणत्या जन्मजन्मांतरामधून जावं लागलेलं आहे. माझ्या विनंतीला मान देऊन तुमचं स्वरूप बदला. पण या आजच्या विवाह कार्यासाठी का होईना माझ्या वडिलांनी आणि माझ्या आप्तस्वकीयांनी जो आहेर केला आहे ना, त्याचा स्वीकार तुम्ही करा. यावर पार्वतीच्या या मागणीचा महादेवाने स्वीकार केला. मग त्यांची नजर जेव्हा त्यांच्या वरातीकडे पडली, तेथे जेवढे शिवगण उपस्थित होते त्यांच्या भावभावनेचा आदर करत एक वरदान देण्यात आलं की जेव्हा केव्हा विवाह कार्य होईल पृथ्वी तळावरती, तेव्हा तेव्हा तुम्ही सर्व भूत, पिशाच,
यक्ष गंधर्व डाकटाकिनी जेव्हापर्यंत वरातीमध्ये आनंद निर्माण नाही करत तेव्हापर्यंत वरात महाद्वारापर्यंत जाणार नाही. असा हा विलक्षण आनंद प्रत्येक वरातीमध्ये पाहण्यात मिळेल. त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा करण्यात येईल. आता ह्याच्यावर काय बोध घेऊ शकतो आपण? काय काय लोक इतका विचित्र डान्स करतात ना वरती, मला चक्कर पडून जाऊ. आपण बघूनच आनंद म्हणजे जे प्रकट करण्याची जी गोष्ट आहे ना त्याला स्वीकृती आहे. आनंद करा, उत्साह करा, पण अनुचित प्रकारे नाही बरं का. आता अनुचित प्रकारे म्हणजे काही वेगळं पण असू शकतं, पण उचित प्रकारे आनंद करा. त्यावेळेस सर्व नाते गोते एकत्र असतात, त्याच्यामध्ये आनंद तर द्विगुणितच होत असतो ना. तेव्हा आपसुकच सर्वांच्या भावनांचा आदर सुद्धा करण्यात येतो. तेव्हापासून महाशिवरात्री जी घडली तेव्हापासून वरातीला पण एक विशेष महत्व आहे. यावेळेस पार्वती स्वरूपिणीने तिच्या पित्याकडून म्हणजेच पर्वतराजाकडून कन्यादानाची स्वीकृती केली. तिचे यथोचित कन्यादान झाले, सर्व कोड कौतुक झाले. हा जो विवाह होता ना तो पर्वतराज आणि मैनावती यांच्या स्वीकृतीमध्ये झाला होता आणि सर्वांच्या शुभ आशीर्वादाने पार सुद्धा पडला होता. विवाहापूर्वी वरात जेव्हा आली होती ना तेव्हा पार्वतीच्या बहिणींनी पाहिलं होतं की कसे आहेत हे महादेव, अति विक्राळ असे कसे, आणि ते आपल्या बहिणीला कसं सांभाळतील आता पुढं, अशी त्यांना चिंता वाटू लागली. पण आपले भाऊजी म्हणून आता त्यांची परीक्षा तरी कशी घ्यावी, बोलत तर काय करायचं बाबा. त्यातून एक बहीण पुढे सरसावली. तिने महादेवांना एके ठिकाणी यायला सांगितले. सर्व बहिणी तिथे जमल्या, सर्व महिला वर्ग उपस्थित होता आणि त्यांनी सांगितलं, माझी ना एक अट आहे बरं का. मी जे म्हणाल ना ते इथे उपस्थित करतात. तुम्ही असे वैरागी आणि माझी बहीण इतकी राजवैभवात वाढले, तिला तर आम्ही दिलंय बरं का आता तुम्हाला, पण तिचं यथोचित सन्मान तुम्ही कसं करणार, तिच्या सोबत संसार कार्य कसं पूर्ण करणार. माझी एक अटच आहे आता की तुम्ही ना इथे पैशांचा पाऊस पाडा. मला तर काही ऐकायचंच नाही. सर्वांना आश्चर्यच वाटले. तर हे वैरागी स्वरूप महादेव काय करतील आणि असा पैशांचा पाऊस कसा पडणार. काही जणांनी त्यावर थोडा हे विचार केला की असं शक्यच नाही. तेवढ्यात तिथे सोन्याचा असा काही ढीग निर्माण झाला. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा ज्या बहिणीने चिंतेपोटी हा प्रश्न केला होता आणि जी अट ठेवली होती महादेवासमोर, तिने महादेवाच्या या स्वरूपाला वंदन केलं आणि तिला हे समाधान वाटलं की नाही, कैलासावर जरी आपली बहीण आता राहायला जाणार तरी ती सुखा समाधानाने नांदेल. इतके व्रत वैकल्य केले आहे, तिच्या नशिबी दुःख काय येईल असे म्हणत उपस्थित सर्व लोकांनी शुभचिंतन केले. पण यावेळेस महादेवाचे स्वरूप लग्न कार्यासाठी काही वेगळेच होते. त्यांचे असे विलक्षण स्वरूप होते की त्याबद्दल त्यांची वंदना करण्यात येते. ते मी करते. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. कैलासाचे राणा असलेले म्हणजे कैलासपती आणि शिवचंद्र मौळी म्हणजे असे की ज्यांनी साक्षात चंद्राला त्यांच्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. फणींद्र माथा मुकुटी झळाळी म्हणजे त्यांचे जे जटा आहेत त्याच्यावरती नागाचं बंधन होतं. नागाने त्या जटांवरती एक वलयकारी विळखा धरला होता. कारुण्य सिंधू भव दुःख हारी म्हणजे करुणेचे सिंधू स्वरूप असलेले, सर्व दुःखांवर मात करणारे, सर्व दुःखांचे शमन करणारे असे महादेव तुमच्याशिवाय आमचं तारण कोण करणार. असा झाला शिव पार्वती विवाह सोहळा.
आधीच्या सर्व कथांमध्ये आपण पाहिलं की देवी सती पर्यंत येईपर्यंत आदिशक्तीचं स्वरूप किती परावर्तित झालं होतं. सतीमध्ये सातत्य होतं, भावना होत्या, ती खूप भावनिक होती. काही क्षणांमध्ये तिची अशी द्विधा मनस्थिती झाली होती की ज्याचा परिणाम ते दक्ष राजाचं यज्ञ झालं होतं. आता ही देवी पार्वती किती अतिसामान्य स्वरूपात असेल याचं आपण वर्णन सुद्धा नाही करू शकत. पण अशी पार्वती आता कोणत्या दैवी स्वरूपात परावर्तित होईल हे सांगणं तर खूप कठीण. ही सर्वसामान्य स्त्री कोणत्या अशा महाऊर्जेकडे परावर्तित होणार आहे ही पाहणारी एक कथा आहे. ही एक महान कथा आहे की जी आपल्याला एका स्वामिनीचे दर्शन घडवते बरं का. थँक्यू फॉर वॉचिंग.